महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालक वाल्मिक उर्फ राजूभाऊ बापू खैरनार यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे शहरातील मोहाडी परिसरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळातील चालक वाल्मिक उर्फ राजूभाऊ बापू खैरनार हे धुळे बस आगार बस स्थानक येथे चालक म्हणून कार्यरत होते। प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, माजी नगरसेवक भगवान देवरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वाल्मिक उर्फ राजूभाऊ बापू खैरनार यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। यावेळेस गेल्या अनेक वर्षे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आपला प्रामाणिक सेवानिष्ठ एकनिष्ठतेने त्यांनी आपले कर्तव्य बजावले। अशा सत्कारार्थी वाल्मिक उर्फ राजूभाऊ खैरनार यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम आज पार पडला। अनेक मान्यवर पदाधिकारी, आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वाल्मिक उर्फ राजूभाऊ खैरनार यांना पत्नी, 2 मुलं असून मोठा मुलगा स्वप्नील खैरनार असिस्टंट मॅनेजर तर लहान मुलगा सतीश खैरनार सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। मुलांचे देखील शिक्षण त्यांनी उत्कृष्ट केले, त्याच्यामुळेच मुलं या ठिकाणी विविध पदांवर कार्यरत आहेत, तर आपले कर्तव्य देखील चोखपणे बजावले। अशा या सत्कारार्थी वाल्मिक उर्फ राजूभाऊ बापू खैरनार यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर यावेळी त्यांच्या आई चंद्रकला खैरनार, पत्नी शीला वाल्मिक खैरनार, आनंदा खैरनार, दीपक खैरनार, माजी सरपंच दशरथ आबा पवार, भारती पवार, राजेंद्र महाले, संगीता महाले, दिलीप पाटील, चित्रा पाटील, बापू वाघ आदी सर्व नातलग, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सव्वीस वर्ष सेवा ही सुरक्षित सेवा म्हणून पार पडलेली आहे। आमचे वाल्मिक बापू खैरनारांचा स्वभाव म्हणजे अगदी शांत आणि संयमी असे व्यक्तिमत्व होतं आणि यांची आजपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, ड्युटी करता किंवा रजा करता यांनी ही अखंडपणे सेवा केली आहे। ही सेवा करत असताना त्या दोघं मुलांनी पण आणि सुनबाई या नातवंडांनी पण यांचे मातोश्रीची पण ही तेवढीच त्यांनी सेवा केलेली आहे। आमचे हे धुळे आगाराचे एक आदर्श चालक म्हणून आहेत आणि यांच्या भरपूर संकट आली, त्यानंतर त्यांना एक पॅरेलिसिसचा मध्यंतरी अटॅक पण आला होता। त्यानंतर 1 वर्ष धुळ्याच्या आगारात त्यांनी शिपाई म्हणून 1 वर्ष त्यांनी सेवा केली आणि आज या महामंडळात सर्व्हिस करून सेवानिवृत्त झाले। या सर्व्हिस पार असताना आमच्या महामंडळाची नोकरी होती म्हणजे फार टाईम भेटेल सेवा करून देणे, त्यांना उठणे, त्यांची पूर्णपणे सेवा करणे आणि ह्या जेव्हा आमच्या पाठीमागे असतात तेव्हाच आम्ही ही सर्व सेवा पूर्ण करू शकतो ही आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे। कारण आमच्या नोकरीची शाश्वती नाही आणि ती पूर्ण रोडावर चालत असते आमची बस आणि आमच्या 50 लोकांचा जीव आमच्या चालकांच्या आमच्या याच्यात हातात असतो आणि यांनी यावरीपणे एवढी सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहे। मी बरोबर या चालकांना धन्यवाद देतो, यांना धन्यवाद देतो की 30 वर्ष सेवेमध्ये यांनी कुठल्याही प्रकारचा अपघात केला नाही, कुणाला इजा झाली नाही, ही एक आमची एक जमेची बाजू आहे आणि अशा या आमच्या सत्कार करणे आमच्या महामंडळाचा
असतील असते त्यांचा महामंडळाच्या वतीने आमचा 30 तारखेला या भाऊचा सत्कार झालेला आहे. परंतु पुन्हा हा कार्यक्रम समाजाने नातेवाईकांसमोर व्हावा म्हणून हा कार्यक्रम पुन्हा आम्ही आज निवृत्तीच्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित असतो त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्या कैनर परिवारातील आमच्या कुटुंबात सरकारी नोकरीला कोणी नव्हतं आणि आमच्या परिवारात आमचे वडील ड्रायव्हर होते, वाहन खाजगी ड्रायव्हर होते आणि आमच्या वडिलांचा अपघाती निधन झाल्यानंतर एक कुटुंब एक परिवार असतो तो कुटुंब विरघळून गेला. त्या कुटुंबात मोठी जबाबदारी जसे आपल्या आईवडिलांचं असते त्याप्रमाणे आमचे मोठे बंधू बापू खैरनार यांच्यावर गोळी वागल्यानंतर संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यानंतर त्यांनी ते स्वतः कुवारे होते, मी होतो, माझी एक बहीण होती आणि आमचा जो परिवार होता तो खूप मोठा होता. आमच्या वडिलांचा अपघाती निधन झाल्यानंतर आमच्या आईला थोडीशी हिंमत देण्यात आली. भाऊंनी सगळ्याचा चांगला करून त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास जाणून सर्व जबाबदाऱ्या हळूहळू पार पाडल्या आणि जे आमचे मोठे बंधू इष्टिमा म्हणून लागले सर्वात जास्त श्रेय जे जातं ते आमच्या आईला जातं. कारण की आमच्या आईने त्यावेळेस खूप कष्ट करून नातेवाईकांना सांगून वगैरे भावाला यशस्वी लावलं आणि भावाने पण त्या गोष्टीला जाणून जी जबाबदारी असते त्यांचं आमच्या परिवारांना आम्ही मोठे भाऊ म्हणून बोलतो, मोठा भाऊ म्हणून. तर जसं त्यांचं नाव मोठं आहे त्या मोठ्याप्रमाणे त्यांची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. संपूर्ण परिवारातील लग्न कार्य वगैरे सर्व व्यवस्थित केलं. माझं 10वीपर्यंत शिक्षण केलं, बहिणीचं शिक्षण केलं. बहिणीचा राज्यस्तरीय नॅशनलपर्यंत कबड्डी स्पर्धेत ती गेली. ज्या वेळेस तिला पैसे लागले त्यावेळेस त्यांनी नाही हा शब्द न काढता तिला प्रत्येक ठिकाणी तिला पाठवलं. दिल्ली असो, हैदराबाद असो, पुणे असो, मुंबई असो, ती प्रत्येक ठिकाणी कबड्डी स्पर्धेत नॅशनलपर्यंत गेली. मलाही सपोर्ट केला. संपूर्ण परिवाराच्या जबाबदारी त्यांनी पार पाडला. त्यांचं स्वतःचं लग्न केलं, माझ्या बहिणीचं लग्न केलं, माझं लग्न केलं. तर ते ज्याप्रमाणे आपण आईवडिलांचा सर्वात मोठा सहारा असतो वडील गेल्यानंतर सर्वात मोठा सहारा आमचे भाऊ होते. भावाने आम्हाला नावाचं मोठं दिलं. त्यांच्या वडिलांची आठवणी दिली काही नाही. प्रत्येक दोन अपत्य आहेत त्यांच्यामुळे चांगलं शिक्षण केलं. सगळी जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पडली. आता इथून त्यांचं जे आयुष्य आहे ते त्यांनी सुखी समाधानी आणि आनंदाने जावं ही आईवडिलांकडे प्रार्थना करतो आणि त्यांनी इथून पुढे अशा सुखी समाधानी जावं. यांच्या सेवाभक्ती कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व अध्यक्ष मित्रमंडळी व माझ्यासारखे राजूवर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी, राजूबद्दल बोलायचं झालं तर राजू माझा हा जसा श्रीकृष्णाला हे होता माझ्यासाठी राजू खूप सुदामासारखा होता आणि राजूच्या मागे कायम स्वरूपी मी माझा तिसरा मुलगा म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले. त्याच्या सर्व सुखदुःखात कुठलीही अडचण आली तरी मला त्याने पुकारलेलं त्यावेळेस राजूबद्दल कधी कुठलीही नकारात्मक भावना न येता मी राजूवर अहोरात्र प्रेम केला आणि राजूच्या सर्व संघर्षाला साथ दिली. परमेश्वराने त्याबद्दल मला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. माझं बी खूप समाधानी झालो. त्यामुळे मी राजूचा खूप खूप आभार मानतो व राजूच्या कार्यक्रमात पुढील आयुष्यात सुख समृद्धी व तब्येतीचे चांगले निगा राहो एवढी अपेक्षा करतो. कर्मचारी त्यांना माझा नमस्कार आणि आमच्या मोठ्या बहिणी मोठे भाऊ आमच्या परिवारामध्ये सगळ्यात म्हणजे नातेवाईकांनी आम्हाला 4 मावश्या 4 मामा 4 बहिणी आणि 2 भाऊ आणि आजकालच्या ह्या माईक जवळ घ्या. आजकालच्या ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण स्वतंत्र राहावं असं, पण आमच्या ज्या वहिनी आहेत त्या ग्रामीण भागातल्या होत्या म्हणून आमच्या मोहाडीसारख्या गावामध्ये किंवा आमच्या परिवारामध्ये त्यांना काही थोडी समज कमी असेल ग्रामीण भागातली असेल म्हणून, पण भावाने जेही सांगितलं तेही माझ्या वहिनीने आजपर्यंत ऐकलं. पण बदलत्या काळामध्ये माणूस बदलत राहतो त्या गोष्टीचा मला काही राग नाही. पण माझा भाऊसारखा भाऊ आजपर्यंत मी तरी सांगते की या धर्तीवर कोणीच नसेल असं माझा आज भाऊ आहे. देव कमी पडेल पण असं आमचा भाऊ होतो. आम्ही 4 बहीण होती. आमचे वडील ॲक्सिडेंट होऊन वागले आणि त्यांच्या सोबतीला आमचे मामा नगरसेवक नाही ते आमच्या बापाच्या जागेवरती आम्हाला आहे आणि आम्हाला बाप आठवला नाही की बापाने एवढं सर्व कार्य केलं नसतं एवढं तुमच्या भावाने आम्हाला
आणि एवढ्या गोष्टी अशा झाल्या की सर्व ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या वडिलांची जबाबदारी पूर्ण माझ्या भावावरती पडली. आणि भारत पवारचा भाऊ संजू भाऊ रिक्षा चालत होता म्हणून माझ्या आईने पण शेती काही रिक्षा घेऊन दिली. कारण बदलत्या काळामध्ये रिक्षा घेतली आणि भारत पवार म्हणून त्यांचे वडील होते ईश्वर पवार, त्यांनी एस टीमध्ये लावायचा जागा निघाली आणि आईने त्या कानावरती कुजबूज ऐकायला आली. आई म्हटली की पवार झालं माझी पण परिस्थिती नाजूक आहे, माझ्या मुलाला तुम्ही सांगितलं नव्हतं. आई म्हटली की त्यांनी म्हटले की पैसे लागतात, तुमची परिस्थिती पैशाची. आई म्हटले की कुठेही जाईल मला म्हणाली पैसे आले आणि सांगितलं नाही. आमच्या कारखान्यामध्ये किंवा माझ्या परिवारामध्ये किंवा सांगितलं माझा वरिष्ठ भाऊ, माझे मोठा भाऊ, त्याचे उत्तर आम्ही कधी जिंदगीला विसरू शकत नाही. खूप काही केलं त्याने आणि एवढ्या अशा गोष्टी झाल्या जीवनामध्ये. आईने 4 महिने असल्यामुळे पाठोपाठ लग्न करून दिलं आमच्या लहान वयामध्ये. भावाने आम्हाला 10वीपर्यंत शिक्षण केलं, लहानपणीचं पण शिक्षण केलं आणि लहान भावाला पण JCB शिकवली, त्याला पण स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि आता त्याला 2 मुलं आहेत, त्यांचे भविष्य चांगलं जावं. आणि भरपूर माझ्या कोमामध्ये जाऊन रिटर्न आला. हा कार्यक्रम करायचा नाही, हा करत होते पण म्हणजे नवीन जीवन झालेलं आहे आणि त्याच्या कृपेने तू आज जगामध्ये जगतोय. तर लाखो पैसे मिळले असतील पण इतकं करून टाकतो. माझ्या भावाने लक्षात घेतला कार्यक्रम केला आणि एवढ्या म्हणजे गोष्टी आम्ही शेतामध्ये गेल्या नसताना माझ्या भावने शेतकरी एवढा बघून देऊन गेला. पण आमचे वडील वाढल्यामुळे त्या भावाचं आम्हाला नाव काढायचं होतं. आम्ही जसं दिल्या घरी तसं आम्ही आमच्या सासूकडे आम्हाला सासरवाद झाला तर पण आमच्या भावाचं नाव काढण्यासाठी आम्ही सासूने नांदून गेलो. त्यापर्यंत माझ्या मिस्टरांनी 2 वर्ष मला माहेरी टाकलं की शेतातलं काही काम येत नाही. तर माझ्या भावाने 4 वेळेस बाबत मामाने माझ्या भावाने माझ्या संसाराची लई लावण्यासाठी गाड्या बरोबर करून आल्या आणि आज माझ्या भावाच्या जीवावरती खूप सुखाचा संसार करते आणि आज सोन्याचा कास आणि सोन्याचा संसार माझा चालू आहे. माझे मिस्टर दारू पिणारे होते, आज माझं घर एवढं पवित्र आहे. आमच्या घरी मटणाची दारू वगैरे काहीच चालू नाही आहे. मी फक्त माझ्या वडिलांचं आणि माझ्या बापाचं नाव काढलं होतं म्हणून मी त्या माणसाशी संसार केला. पण आजच्या पिढीत मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छिते तर मी सुद्धा राहिले नसते त्या माणसाचं. पण आई वडिलांचं नाव काढण्यासाठी मला संसार करावा लागतो आणि मला परिपूर्ण भावाचा पाठिंबा होता. तेही आज म्हणतात समर्थन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा माझा भाऊ म्हटला की घेऊ नको, नाही माझ्या परिवाराच्या पाठीशी. आणि आमच्या वहिनीने एवढं घटलं असून सुद्धा कधी आम्हाला असं म्हटलं की तुम्ही धुणं का भांडे कसा. आजकाल मुलांना खूप त्रास होतो पण आमच्या वहिनीने आम्हाला कधीही त्रास दिला नाही. बदलत्या काळामुळे व्यक्त झाले. आई त्यांच्याकडे मला एकच सांगू इच्छिते जिंदगीभर माझ्या आईला सुखात वाट जशी तुझी सुखात लवकरी गेली. मला तुझ्याकडलं काहीच अपेक्षा नाही. आम्ही दिवाळीला साडी नाही घेतली, भरपूर केलं आहे नाही, आता नाही केलं तरी चालेल. फक्त माझ्या आईला तुम्ही दोघं सुखात वागत हीच माझी मागणी आहे. आणि मामा तुझ्या तरी दिसता एवढं बोलून माझी बोलणं संपवते.